नमस्कार मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे प्रॉब्लेम सेट 1 आणि प्रॉब्लेम सेट 1 मधला आपला जो वर्ड प्रॉब्लेम्स आहेत क्वेश्चन नंबर 7 मध्ये, ते क्वेश्चन नंबर 7 मधले आपण आज वर्ड प्रॉब्लेम पाहणार आहोत. त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 7 मधला आज जो पाहतोय तो आपण फर्स्ट नंबरचा क्वेश्चन पाहतोय. तो क्वेश्चन जो आहे तो ऍक्टिव्हिटीचा आहे. पण ऍक्टिव्हिटीमध्ये आपण ज्या पद्धतीने आपण क्वेश्चन सोडवलेले आहेत, इक्वेशन तयार करायचे आणि त्याच्या दोन कंडिशन चेक करून आपण इक्वेशन तयार करून आपल्याला ते इक्वेशन सोडवायचे. आपण ज्या पद्धतीनं आतापर्यंतचे क्वेश्चन सोडवले होते मागचे, त्या पद्धतीनेच आपण सोडवणार आहोत हे पण क्वेश्चन. आणि हा क्वेश्चन काय बघा, अ 2 digit number and the number with digits interchange add up to 143 in the given number, the digit in the unit place is 3 more than the digit in the tens place, find the original number. म्हणजे तुम्हाला याच्या कंडिशन दोन आहेत. फर्स्ट कंडिशन बघा, ही जी रेड पेनची ती काय दिलेली बघा, 2 digit नंबर, एक संख्या आहे ती 2 अंकी संख्या आहे. 2 अंकी संख्या तुम्हाला कळती. 2 digit नंबर म्हणजेच काय असतो, सपोज आपण 25 हा 2 digit नंबर असतो. आणि हा 2 digit नंबर, या 2 digit नंबर चे इंटरचेंजिंग केल्याच्या नंतर जो नंबर भेटतो, डिजिट इंटरचेंज केल्याच्या नंतर, डिजिट इंटरचेंज केल्या म्हणजेच काय, 5 च्या जागी 2 येतो, 2 च्या जागी 5 येतो, म्हणजेच 52 होतो. आणि ज्यावेळेस ही 2 digit नंबर, हा 2 digit नंबर इंटरचेंज केल्याच्या नंतर जो अंक भेटतो तो नंबर, आणि ओरिजिनल नंबर हा जो आहे तो ओरिजिनल नंबर आहे, ओरिजिनल नंबर आहे. आणि हा जो नंबर आहे तो इंटरचेंजिंग नंबर आहे. हा ओरिजिनल नंबर आणि इंटरचेंजिंग नंबर या दोघांचे ज्यावेळेस मी ऍडिशन करतो त्यावेळेस मला काय भेटायला पाहिजे, 143 भेटायला पाहिजे. यांची नाही भेटत. हे फॉर एक्झाम्पल सांगतो मी, हा 2 digit नंबर आणि हा इंटरचेंज केलेला नंबर, त्याच डिजिटचा इंटरचेंज केलेला नंबर, या दोघांची संख्यांची जर मी ऍडिशन केली तर मला काय भेटायला पाहिजे, 143 भेटायला पाहिजे. आणि ही तुमची फर्स्ट कंडिशन. आता फर्स्ट कंडिशन मध्ये तुम्हाला कळालं पाहिजे की हा जो नंबर असतो, हा जो फर्स्ट नंबर आहे तो 10 प्लेस नंबर असतो, आणि हा जो नंबर असतो तो युनिट प्लेस नंबर असतो. बरोबर आहे. 10 प्लेस आणि युनिट प्लेस नंबर. मग युनिट प्लेसचा नंबर काय असतो, 10 प्लेसचा नंबर काय असतो. याच नंबरचा जर मला याची व्हॅल्यू काढायची असेल तर मला हा जो 2 आहे, या 2 ला काय करावं लागतंय, 10 न मल्टिप्लाय करावं लागते. का मल्टिप्लाय करायचे, कारण हा 10 प्लेसचा नंबर आहे. आणि ह्याच्या हे 10 प्लेसचा नंबर हे मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर हा जो 5 आहे, या 5 ला मला 1 न मल्टिप्लाय करावं लागते. आणि या दोघांची काय करायची, मग ऍडिशन करायची, म्हणजे याची तुम्हाला व्हॅल्यू भेटेल. म्हणजेच कळत असेल 2 × 10 म्हणजेच किती होते, 20 होते. आणि 5 × 1 म्हणजेच किती होते, 5 होते, म्हणजेच 25 होते. कळते. या पद्धतीने तुम्हाला आता हे इक्वेशन घ्यायचे. पण आपण हा फॉर एक्झाम्पल घेतला. पण आपल्याला ओरिजिनल नंबर काढायचा असेल त्यावेळेस आपण हे जे आपलं चॅप्टर आहे 2 व्हेरिएबल मध्ये, म्हणजे तुम्हाला हे जे इक्वेशन आहे ते 2 व्हेरिएबल मध्ये फाइंड करायचे. म्हणून आपल्याला काय करावं लागते, जे 2 व्हेरिएबल आहेत ते 2 व्हेरिएबल काय करावं लागते, तुम्हाला एक्स अँड वाय सपोज करावं लागते. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे आन्सर काढता येईल. त्या पद्धतीने तुम्हाला आन्सर सोडवायचे. बघा काय करायचं तुम्हाला, आपण या पद्धतीने सोडवता. आपण सपोज करू, पहिले तुम्हाला जो नंबर फाइंड करायचा आहे तो बघायचा आहे. आपल्याला काय करायचं, ओरिजिनल नंबर फाइंड करायचा आहे. मग इथं काय केलं मी कंडिशन लिहिली, फक्त काय लिहिली, द डिजिट इन द युनिट प्लेस इज एक्स. हा जो युनिट प्लेसचा नंबर आहे तो कोणता आहे, एक्स आहे. अँड दॅट इन द टेन्स प्लेस नंबर इज वाय. आणि 10 प्लेसचा नंबर काय आहे, वाय. म्हणजे तुम्हाला कळत असेल युनिट प्लेसचा नंबर म्हणजेच एक्स आहे आणि 10 प्लेसचा नंबर म्हणजेच काय, वाय आहे. म्हणजेच तुमची ही काय झाली, ओरिजिनल नंबर झाला हा. पण आपण डायरेक्ट असं लिहित नसतो. आपण काय करत असतो, मी ज्या पद्धतीने सांगितलं तसं तुम्हाला याला काय करावं लागेल, हा 10 प्लेसचा आहे आणि हा युनिट प्लेसचा नंबर आहे. हा 10 प्लेस आहे आणि हा युनिट प्लेस आहे. मग युनिट प्लेसला तुम्हाला कितीनं मल्टिप्लाय करायचे, 1 न करायचे. आणि 10 प्लेसला कितीनं करायचे, 10 न करायचे. आणि या दोघांची काय करायची, म्हणजेच तुम्हाला लिहायचे 10y प्लस x × 1 म्हणजेच काय होतो, x होतो. म्हणजे हा तुमचा काय झाला, ओरिजिनल नंबर झाला. कळते. म्हणजेच तुम्हाला हा 10 प्लेसचा नंबर आणि हा युनिट प्लेसचा नंबर आपण सपोज केले, हा युनिट प्लेसचा नंबर, हा 10 प्लेसचा आहे. म्हणजे तुम्हाला संख्या काय भेटती, 10y प्लस x भेटती. म्हणजेच मी इथे लिहितो, देअरफॉर द ओरिजिनल नंबर इज इक्वल टू 10 × y और प्लस x. म्हणजे हा तुमचा काय झाला, ओरिजिनल नंबर झाला.
आता जसं मी तुम्हाला सांगितलं की हा ओरिजिनल नंबर या पद्धतीने झाला, हा युनिट प्लेसचा, हा 10 प्लेसचा नंबर झाला. आता इंटरचेंजिंग केल्याच्या नंतर काय होईल, हा एक्सच्या जागी वाय जाईल, वायच्या जागी एक्स होईल, म्हणजेच काय होईल, एक्स वाय होईल. हा तुमचा इथे म्हणजे तुम्हाला आता हा 10 प्लेसला गेला म्हणून काय होईल, 10x होईल, आणि हा प्लस युनिट प्लेसचा आहे म्हणून y इंटू 1 म्हणजेच काय होईल, हा इंटरचेंज केल्याच्या नंतर त्यांच्या डिजिटचे इंटरचेंज केल्यानंतर तुम्हाला काय भेटतोय, नंबर 10x प्लस y भेटतोय. म्हणजेच मी लिहितो therefore the interchanging of digits that number is equal to 10x plus y. हा तुमचा इंटरचेंजिंग नंबर आहे, हा तुमचा ओरिजिनल नंबर आणि हा तुमचा इंटरचेंजिंग नंबर, आणि या दोघांची ऍडिशन करायची, आणि ऍडिशन किती आली पाहिजे, 143 आली पाहिजे. ही तुमची फर्स्ट कंडिशन आहे. म्हणजेच तुम्हाला इथं फर्स्ट कंडिशन लिहिता येते. मी कंडिशन वापरतो आता इथं. फ्रॉम फर्स्ट कंडिशन, फ्रॉम गिवन फर्स्ट कंडिशन काय आहे, ओरिजिनल नंबर प्लस इंटरचेंजिंग नंबर इज इक्वल टू 143. इथेच लिहितो मी, इज इक्वल टू 143. या दोघांची इंटरचेंज केल्यानंतर तुम्हाला काय भेटतोय, 143 भेटतो. ही त्याची कंडिशन. मग तुम्हाला हे सोडून घ्यायचंय. काय घ्यायचं, ओरिजिनल नंबर कोणता आहे, हा आहे 10y प्लस एक्स. देअरफॉर 10y प्लस एक्स प्लस 10x प्लस y इज इक्वल टू 143. सोडून घेऊ, हा 10y आहे, हा y आहे, म्हणजेच 11y होईल, प्लस हा x आहे आणि हा प्लस 10x आहे, म्हणजेच 11x आहे, इज इक्वल टू 143. तुम्हाला कळत असेल, इथे 11 आहे, इथे 11 आहे, म्हणजे याला 11 न काय होत असतो, डिवायडेशन होत असते. म्हणजेच तुम्हाला याला 11 न जर डिवाइड केलं तुम्हाला इक्वेशन भेटते y प्लस एक्स इज इक्वल टू 11 1 जा 11, 3 उरले, 11 3 जा 33. म्हणजेच तुम्हाला हे इक्वेशन भेटते. पण आपण जनरली x जो आहे तो फर्स्ट नंबरला लिहितो, म्हणजे तुम्हाला इक्वेशन भेटते x प्लस वाय इज इक्वल टू 13, आणि हे जे नंबर आहे तो तुमचं फर्स्ट नंबरचं इक्वेशन. सेम त्याच पद्धतीने तुम्हाला सेकंड नंबरचं इक्वेशन शोधायचे. आणि सेकंड नंबरचं इक्वेशन काय आहे बघा, सेकंड कंडिशनवर असतो, इन द गिव्हन नंबर द डिजिट इन द युनिट प्लेस इज 3 मोर दॅन द डिजिट इन द 10 प्लेस. म्हणजेच आपण आताच पाहिला होता, सपोज आपली ओरिजिनल नंबर काय होती, हा नंबर होता, बरोबर आहे. म्हणजेच हा तुमचा युनिट प्लेसचा नंबर आहे, हा 10 प्लेसचा नंबर आहे. हा जो 10 प्लेसचा नंबर आहे या नंबरपेक्षा जो हा युनिट प्लेसचा नंबर आहे तो कितीने जास्त आहे, 3 ने जास्त आहे. म्हणजेच तुम्हाला काय लिहिता येते, y इज इक्वल टू, किंवा आपण डायरेक्ट युनिट प्लेस नंबर इज इक्वल टू 10 प्लेस नंबर आणि प्लस 3. युनिट प्लेस इज इक्वल टू 10 प्लस 3 ही कंडिशन भेटते. मी डायरेक्ट कंडिशन लिहितो इथं, देअरफॉर किंवा फ्रॉम गिवन कंडिशन सेकंड कंडिशन वरून काय म्हणते, मी इथे लिहितो डायरेक्ट युनिट प्लेस नंबर प्लस किंवा सॉरी युनिट प्लेस नंबर इज इक्वल टू 10 प्लेस नंबर प्लस 3. हा युनिट प्लेसचा नंबर बरोबर काय, युनिट प्लेसची व्हॅल्यू आहे 10 प्लेसच्या नंबर पेक्षा 3 जास्त आहे. म्हणजेच तुम्हाला इक्वेशन भेटते. युनिट प्लेसचा नंबर कोणता आहे, हा आहे आपल्याकडे. युनिट प्लेसचा नंबर x आहे, देअरफॉर x इज इक्वल टू 10 प्लेसचा y आहे आणि प्लस 3. x इज इक्वल टू y प्लस 3. म्हणजेच मला इक्वेशन भेटतं x मायनस y इज इक्वल टू 3, आणि हे तुमचं सेकंड नंबरचं इक्वेशन आहे. इक्वेशन भेटलं तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड. मी तुम्हाला सांगितलं होतं ज्यावेळेस इक्वेशन भेटतील त्यावेळेस तुम्हाला त्यांची काय करायची, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करता येत त्या पद्धतीने तुम्हाला करायचे.
आणि एक्स आणि वायच्या किमती काढायच्या. आपण एक काम करू, ऍडिशन करता येईल. हाफ मायनस हाफ प्लस वाय मायनस वाय म्हणजेच साइन इज अपोजिट आहे, हा प्लस मायनस आहे म्हणजेच मला याची ऍडिशन करता येते. म्हणून मी इथे लिहितो therefore adding equation फर्स्ट अँड सेकंड. इक्वेशन ऍडिंग करायचे आपल्याला फर्स्ट आणि सेकंडचे काय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 13 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. ऍडिंग करताना आपण कुठलेही साइन चेंज करत नाही. 13 आणि 3 काय होणार आहे, 16 होईल. हा वाय कटून गेला म्हणजेच एक्स प्लस एक्स म्हणजेच 2x होईल. एक्स ची किंमत भेटेल एक्स इज इक्वल टू 16 अपॉन 2 म्हणजेच एक्स इज इक्वल टू 8. एक्स ची किंमत भेटली. ही किंमत तुम्हाला इक्वेशन 1 मध्ये पुट करायची. मी इथे पुट करतो. therefore put x is equal to 8 in equation 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करू. कुठे इक्वेशन 1, हे इकडे इक्वेशन x प्लस वाय. therefore x प्लस वाय इज इक्वल टू 13. x ची किंमत किती भेटली, 8 भेटली. प्लस वाय इज इक्वल टू 13, हा तिकडे जाऊन मायनस होईल म्हणजेच y इज इक्वल टू 13 मायनस 8 म्हणजेच y इज इक्वल टू 5. y ची किंमत 5 भेटली, x ची किंमत 8 भेटली म्हणजेच तुम्हाला म्हणता येईल द ओरिजिनल नंबर इज, therefore द ओरिजिनल नंबर इज इक्वल टू काय, ओरिजिनल नंबर हे इथे 10y प्लस एक्स. आता 10y म्हणजेच y ची किंमत ठेवायची. हा 10 ला 10 तसाच ठेवतो मी इंटू y ची किंमत 5 आहे प्लस x ची किंमत 8 आहे. 10 इंटू 5 म्हणजेच काय होईल, 50 होईल आणि प्लस 8 होईल म्हणजेच तो नंबर काय असणार आहे, 58 असणार आहे. तुम्ही शेवटी लिहिलं तरी चालतंय. therefore द ओरिजिनल नंबर किंवा रिक्वायर्ड नंबर रिक्वायर्ड 2 डिजिट नंबर काय, रिक्वायर्ड नंबर इज इक्वल टू 58 किंवा इज 58 म्हटलं तरी चालतंय. या पद्धतीने तुमचं फर्स्ट नंबरचा क्वेश्चन इथं सॉल्व्ह होतो. सेकंड नंबरचा क्वेश्चन पण आपण पाहूया. सेकंड आपण पाहणार आहोत. काय बघा क्वेश्चन बघा, कांताबाई bought 1.5 kg tea and 5 kg sugar from a shop. कांताबाईने काय केलेले, एक 1.5 म्हणजेच काय असते, आपण त्याला 1.5 किलो म्हणू शकतो. 1 किलो आणि हाफ किलो म्हणजे 1.5 किलो टी घेतलेली म्हणजेच काय घेतलेला आहे, चहा घेतलेला आहे. अँड 5 kg शुगर घेतलेली फ्रॉम अ शॉप, एका दुकानामधून तिनं विकत घेतलेली. तिनं तेवढ्या किमतीसाठी किंवा तेवढ्या ती जी वस्तू घेतात, हे आपण 1.5 किलो टी अँड 5 किलो शुगर यासाठी काय केले, सी पेड 50 रुपीज ॲज रिटर्न फेअर फॉर रिक्षा. याच्यासाठी नाही, त्यांनी काय केले, रिटर्न फेअर म्हणजे काय असतो, खर्च असतो. कशासाठी, त्या दुकानाहून जाऊन येण्यासाठी तिने किती रुपये खर्च केलेला आहे, 50 रुपीज खर्च केला. म्हणजे त्यांनी ते रेट वगैरे दिलेले नाहीत. पण आता हा क्वेश्चन खूप मोठा आहे. तुमच्या मी परत याच्यात सांगितलं की प्रत्येक क्वेश्चन मध्ये 2 कंडिशन असतात. इथपर्यंत तुमची फर्स्ट कंडिशन झालेली, फर्स्ट कंडिशन काय म्हणते, इथपर्यंत झालं रिक्षा 50 रुपीज खर्च केलाय, टोटल एक्सपेन्सेस वॉज रुपीज 700. पण तिने काय केलेले, त्या दुकानावरून 1.5 किलो टी अँड 5 किलो शुगर खरेदी केली आणि जाऊन येण्यासाठी त्या दुकानापासून घरीपर्यंत येऊस्तोवर जो काही त्या रिक्षाला खर्च लागलेला आहे तो 50 रुपीज आणि टोटल खर्च किती रुपीज लागलेला आहे, 700 रुपीज खर्च लागला आहे. म्हणजे तुम्हाला एक कळत असेल, या टी साठी, त्याच्यानंतर शुगर साठी आणि तुमच्या ह्या रिक्षासाठी या तिघांना मिळून किती रुपये खर्च लागला आहे, 700 रुपीज खर्च लागला आहे. म्हणजे तुमची फर्स्ट कंडिशन इथं संपवती. मग आता तुम्हाला सेकंड कंडिशन पण आहे, खूप मोठी आहे, त्याच्यामुळे आपण सेकंड कंडिशन नंतर बघू. आता आपल्याला काय करायचे, फाइंड काय करायचे ते बघायचे. आपल्याला करायचे फाइंड द रेट ऑफ शुगर अँड टी पर केजी. तुम्हाला एका किलोची शुगरची आणि एका किलोची टीची किंमत काढायची. आपल्याला जे काढायची, आपण जी काही किंमत किंवा ज्याची काही व्हॅल्यू फाइंड करायची त्याला आपण काय करत असतो, सपोज करत असतो. मग आपण एक्स अँड वाय सपोज करू. आपण शुगरची एक्स धरू किंवा टीची एक्स धरू आणि शुगरची वाय धरू. कशामुळे, कारण टी अगोदर आहे म्हणून मी इथे
फाइंड करतो. मी इथं आन्सर करतो. लेट द रेट ऑफ टी रेट ऑफ टी किती रुपीज यक्स पर केजी. समजा त्या चहाची किंवा त्या टीची किंमत किती आहे, यक्स रुपीज पर केजी, म्हणजे एक किलो किंमत 100 यक्स रुपीज आहे. तर त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायची, शुगरची पण करायची. शुगरची पण आपण याच पद्धतीने करू. काय करतो मी, अँड द रेट ऑफ शुगर रुपीज वाय पर केजी. आणि शुगरची किती धरलेली, वाय केजी धरलेली आहे. मग आता एक कळत असाल, हे रेट म्हणजे टीचा आहे, हे रेट म्हणजे शुगरचा आहे. आता एक कळत असेल तुम्हाला, जर समजा शुगर मी किंवा टी 1.5 किलो घेतली असेल, तर त्याला जर त्या रेटनं म्हणजे पर किलोच्या रेटनं जर मल्टिप्लाय केलं तर म्हणजे त्याचं अमाऊंट भेटतं. त्याच्यानंतर शुगरचा रेट 1 किलोचा किती वाय आहे आणि शुगर किती घेतलेली 5 केजी. 5ला जर या रेटनं जर मल्टिप्लाय केलं तर त्या शुगरचा अमाऊंट भेटतं आणि रिक्षाचा अमाऊंट प्लस केलं तर तुमचा हा टोटल खर्च भेटतो. म्हणजे कंडिशन फर्स्ट जर काढायची असेल तर मला इथे करता येते टोटल कंडिशन. मी तर कंडिशन पहिली फॉलो करतो वाटल्यास, फॉर गिव्हन कंडिशन करू. गिव्हन कंडिशन फर्स्ट कंडिशन साठी बघा टोटल खर्च काढायचा आहे तुमचा. पहिले काय आहे, अमाऊंट ऑफ, इथे लिहितो देअरफॉर अमाऊंट ऑफ टी प्लस अमाऊंट ऑफ शुगर प्लस अमाऊंट ऑफ फिअर. आणि इज इक्वल टू किती, 700. एवढा खर्च आहे. म्हणजे टोटल अमाऊंट ऑफ टी प्लस अमाऊंट ऑफ शुगर प्लस अमाऊंट ऑफ फेअर इज इक्वल टू 700 आहे. तर तुम्हाला याची किंमत काढून टाकू. आता अमाऊंट ऑफ टी काढायचं असेल तर मला काय करावं लागेल, या 1.5ला म्हणजेच याला मला लिहिता येते 1 and 1 into half into x plus 5 into y plus 50 is equal to 700. कळतंय. आता सोडून घेऊ, याला मला सोडवता येईल. याला बे एक बे आणि हा प्लस करता येते, म्हणजेच काय येते 3/2x प्लस 5y. हा मी 50 तिकडे घेऊन जातो. 700 मायनस 50 सोडून घेऊ. काय होईल, इथं याला तसंच ठेवू पहिले आपण, नंतर करू आपण. 3/2x प्लस 5y इज इक्वल टू 650. आता याच्या डिव्हायडेशन मध्ये 2 आहे, म्हणजे तुम्हाला काय करायला मल्टिप्लाय करायचे 2 न, म्हणून मल्टिप्लाय केलं तर काय होईल 2 into 3/2x प्लस 2 into 5y इज इक्वल टू 2 into 650. इथे लिहिलं तरी चालतंय. मल्टिप्लाय बाय 2 न मल्टिप्लाय केलं काय भेटतं बघा. हा 2 आणि 2 गेट कॅन्सल, काय भेटेल 3x प्लस 10y इज इक्वल टू 1300. याला डिव्हायडेशन जाते का नाही जाते, म्हणजे तुमचं हे फर्स्ट नंबरचं इक्वेशन तुम्हाला इथं भेटते. या पद्धतीने तुमचं फर्स्ट नंबरचं इक्वेशन भेटलं. सेकंड नंबरचं इक्वेशन हे सेकंड कंडिशनवर असतं. आपण सेकंड कंडिशन पण बघू. हे तुमची फर्स्ट कंडिशन संपली, आता सेकंड कंडिशन बघू. देन सी रिअलाइज्ड that by ordering online the goods can be bought with free home delivery at the same price. आता काय केलं तिनं, तिला रिअलाइज झालं, तिला समजलं की आपण ज्या किमतीत ज्या वस्तू विकत आणल्या त्याच वस्तू जर मी ऑनलाईन ऑर्डर केल्या असत्या तर मला होम डिलिव्हरी फ्री भेटली असती. म्हणजेच ही 50 रुपयाची तुमच्या रिक्षासाठी लागली, ती रिक्षासाठीचा खर्च जो आहे तो वाचला असता. म्हणून तिने काय केलं, पुढच्या महिन्यात, आता तिने पुढे काय म्हणते बघा. सो नेक्स्ट मंथ सी प्लेस्ड द ऑर्डर ऑनलाईन फॉर 2 kg. मग तिने काय केलं, त्या घर बसल्यास तिने काय केली, ऑर्डर केलेली आहे आणि ऑनलाईन ऑर्डर केली. कशासाठी, 2 kg टी आहे, म्हणजेच 2 किलो पत्ती किंवा चहा म्हणून वापरतो त्याला, आणि 7 kg शुगर.
पण तिनं अमाऊंट जास्त मागवलं. काय 2 kg टी मागवली, 7 kg शुगर मागवली. तर त्यासाठी काय झाले, सी पेड ₹880. पण तिनं 2 kg टी आणि 7 kg शुगरसाठी टोटल खर्च किती केलाय, ₹880 खर्च केलाय. म्हणजे तुमची सेकंड कंडिशन तुम्हाला डायरेक्ट भेटते. मी ते लिहितो, देअरफॉर फॉर गिव्हन कंडिशन सेकंड, गिव्हन कंडिशन सेकंड. कंडिशन सेकंड एकदम सोपी. काय केले तिनं, टोटल अमाऊंट किती केजी आहे, 2 kg टी हे, म्हणजेच इथे लिहिसाल तुम्ही अमाऊंट ऑफ टी प्लस अमाऊंट ऑफ शुगर इज इक्वल टू ₹880. इथे दोनच आहेत, रिक्षासाठी लागलेलं नाहीये, त्याच्यामुळेच याचा अमाऊंट म्हणजेच काय असणार आहे, 2 kg आहे. याची पर किलो केजी किती आहे, व्हॅल्यू किती आहे, X रुपीज आहे, म्हणजेच 2 × X होईल. देअरफॉर याची ही जे अमाऊंट असेल ते 2X असेल, प्लस हे किती 7 kg आणि पर केजी किती रेट आहे Y, म्हणजे त्याचा अमाऊंट काय असेल 7 × Y असेल आणि किती ₹880. सोडून घेऊ. आता हे इक्वेशनच भेटलं तुम्हाला, 2X प्लस 7Y इज इक्वल टू 880 आणि हे तुमचं सेकंड नंबर. पण आता इक्वेशन भेटले. आता तुम्हाला करायचे दोन इक्वेशनचे कोऑर्डिनेट सारखे करायचे आणि तुम्हाला त्याचं मल्टिप्लिकेशन किंवा ऍडिशन करायचे. सारखं हे का नाहीये, मग तुम्हाला इथं करता येईल. याला 2 ने मल्टिप्लाय केलं, सपोज इथं तुम्हाला 3x आहे, इथं 2x आहे, इथं 6x करता येईल. मला यानं काय करावं लागेल, 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि याला किती करावं लागेल, 3 ने मल्टिप्लाय करायचं. मग इथे लिहायचे तुम्हाला मल्टिप्लाय, जे करायचे लिहायचे मल्टिप्लाय इक्वेशन 1/2 and 2/3. 1 ला 2 न आणि 2 ला 3 न मल्टिप्लाय करायचे आणि इथं करून घेऊ आपण. काय होईल, 6x होईल, याला 2 न प्लस 20y होईल आणि इज इक्वल टू याला 2 न जर केलं तर 2600 किंवा 2600 होईल. याला आपण 3 नंबर देऊ आणि 4 नंबर काय करता येईल तुम्हाला, याला 3 न म्हणजे 6x होईल आणि प्लस 14y होईल इज इक्वल टू याला 3 न 8 × 24 ला 4 4 2 8 × 24 आणि 26 म्हणजेच हे 2640 होईल. आपण 4 नंबर. आता बघा इथं प्लस प्लस आहे, इथं दोन्ही सारखे भेटले, हा पण प्लस आहे हा प्लस आहे, म्हणून काय करावं लागेल तुम्हाला, सबट्रॅक्शन करावं लागेल. मी इथे डायरेक्टच करून घेतो, सबट्रॅक्टिंग 3 and 4 किंवा डायरेक्ट तुम्ही सबट्रॅक्टिंग, याला नंबर नाही दिले तरी चालते, काही फरक पडत नाही. याला आपण डायरेक्ट सबट्रॅक्टिंग करू. आता सबट्रॅक्ट करायचं म्हणजे साईन सगळ्यांचे चेंज होतील. म्हणजे तुमचा हा प्लस आहे मायनस होईल, हा सुद्धा प्लस आहे, हा पण मायनस होईल आणि हा सुद्धा मायनस होईल. मोठी संख्या खालची मायनसची 2640 मधून 2600 जर गेले तर किती होतील, मायनसचे 40 होतील आणि इकडं 20y मधून 14y गेले तर 6y होतील आणि हा 6 गेट कॅन्सल होईल. म्हणजेच तुमचा हा एक मिनिट बरोबर बरोबर 6y इज इक्वल टू मायनस 40 होईल. इथे किंमत काढून घेतो मी, काढून घेतो. देअरफॉर 6 काय आहे, y ची किंमत हा 6 इकडे जाईल, म्हणजेच y इज इक्वल टू मायनस 40/6. एक मिनिट, 40 आणि 6 बरोबर आहे, भाग जात नाही. आपण डिवाइड किती मल्टिप्लाय किती केलं भाऊ, इथे 3 ने केलं, सॉरी 2 ने केलं 20 झालं, 26 झालं. इथं 3 ने केलं, हां सॉरी इथं चुकलं आपलं, इथं 3 ने केलं आपण 21 व्हायला पाहिजे, 21 व्हायला पाहिजे. म्हणजे नुसत्या वायची किंमत म्हणजेच मायनस वाय इज इक्वल टू 40 यायला पाहिजे. म्हणजेच मायनस वाय इज इक्वल टू मायनस 40. देअरफॉर वाय इज इक्वल टू 40. वायची व्हॅल्यू तुम्हाला 40 भेटली. सेम त्याच पद्धतीने तुम्हाला वायची किंमत पुट करायची, मी तर करतो. देअरफॉर किंवा पुट y इज इक्वल टू 40
इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करू. कुठे इक्वेशन 1 हे इथे 3x plus 10y इज इक्वल टू 1300. काय भेटतं मग इथं तुम्हाला y ची किंमत पुट करायची. 3x plus 10 इंटू y ची किंमत 40 इज इक्वल टू 1300. 3x प्लस इथं 400 होईल इज इक्वल टू 1300. हा तिकडचा मायनस होईल. 3x इज इक्वल टू 1300 मायनस 400 किती उरतील 900 उरतील. इथं उरतील 900. इथं उरल 3x. therefore x इज इक्वल टू 900 अपॉन 3. x इज इक्वल टू 300. x ची किंमत 300 भेटली, y ची किंमत 40 भेटली. म्हणजेच तुम्हाला काय करायचं होतं रेट काढायचं होता. म्हणून इथे म्हणू शकतो the rate of therefore the rate of t rupees 40 per kg and therefore the rate of sugar rupees इथं तुमची 300 आहे आणि इथं 40 पर केजी. या पद्धतीनं तुमचा हा क्वेश्चन सोडवता येईल. हा आपला झाला क्वेश्चन 7 मधला सेकंड नंबरचा क्वेश्चन. क्वेश्चन 3 आपण चला क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मधला थर्ड नंबरचा क्वेश्चन चालू आहे आपला. आणि प्रथम या क्वेश्चन मध्ये काय दिले बघा. टू फाइंड नंबर ऑफ नोट्स दॅट अनुष्का हॅड कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. ही एक ॲक्टिव्हिटी आहे आणि ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काय दिले. सपोज दॅट अनुष्का हॅड x नोट्स ऑफ 10 रुपीज 10 अँड y नोट्स ऑफ रुपीज 50. पण या क्वेश्चनमध्ये थोडीशी प्रिंट मिस्टेक आहे. इथं 10 च्या ऐवजी काय आहे 100. पहिले तुम्ही इथं दुरुस्त करून घ्यायचे. आणि आपल्या बुकमध्ये 10 आहे तर आपण इथं दुरुस्त करून घेऊ 100 आहे. 10च्या जागी 100 आहे. मग आता बघा क्वेश्चन याचा कम्प्लीट करून घेऊ आपण. काय म्हणते अनुष्का पाशी काय आहे 100 रुपयाच्या ज्या नोट आहेत त्या x आहेत आणि 50 रुपयाच्या ज्या नोट आहेत त्या y आहेत. आणि खाली तुम्हाला 2 तक्ते दिले. त्या 2 तक्त्यावर 2 इक्वेशन तयार करायचे. पहिली काय म्हणते बघा. अनुष्का गॉट 2500 फ्रॉम आनंद. तिनं काय केले आनंद पासून त्या नोटा किंवा ती अमाऊंट घेतलेली. किती अमाऊंट घेतलेली 2500 घेतलेले. आणि त्या अमाऊंट घेतल्याच्या नंतर डिनॉमिनेशन मेन्शन्ड अबो. आता ह्या ज्या नोट आहेत नोटांची संख्या या नोटांच्या संख्येचं अमाऊंट किती आहे 2500 आहे. म्हणजेच काय करताय तुम्हाला आता x च्या नोट आहेत त्या कशाच्या आहेत 100 रुपीजच्या आहेत आणि y ज्या नोट आहेत त्या कशाच्या आहेत 50 रुपयाच्या आहेत. आणि ह्या दोन्ही नोटांचं अमाऊंट मिळून किती आहे 2500 आहे. मग तुम्हाला अमाऊंट ऑफ 100 रुपीज नोट्स आणि अमाऊंट ऑफ 50 रुपीज नोट्स घ्यायचे. मग अमाऊंट ऑफ नोट हे काढायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल. या x न 100 ला जर मल्टिप्लाय केलं तर 100 रुपीजच्या नोटचं अमाऊंट भेटतं आणि 50 रुपीजच्या नोटनं जर या y ला मल्टिप्लाय केलं तर 50 रुपीजच्या नोटचं अमाऊंट भेटतं. म्हणजेच तुम्हाला याचं इक्वेशन भेटते. काय भेटेल 100x प्लस 50y इज इक्वल टू 2500. इक्वेशन नंबर फर्स्ट हे तुमचं फर्स्ट इक्वेशन भेटतं. या प्रत्येकाला 50 न डिवाइड होत असतं. भाग जातो म्हणजे त्याला 50 न डिवाइड केलं तर याचं इक्वेशन तुम्हाला लहान करता येईल. 2x होईल आणि प्लस इथं y उरल आणि इज इक्वल टू याला जर 50 न डिवाइड केलं तर काय होणार आहे 5 जा आणि 50. म्हणजेच तुमचं हे इक्वेशनच्या जागी मी याला 1 नंबर देतो. म्हणजे तुमचं इक्वेशन फर्स्ट भेटलं 2x प्लस y इज इक्वल टू 50. सेम त्याच पद्धतीनुसार तुम्हाला इक्वेशन सेकंड पण तयार करून घ्यायचे. पण कंडिशन काय सांगितली. इफ आनंद वुड हॅव गिव्हन हर द अमाऊंट बाय इंटरचेंजिंग नंबर ऑफ नोट्स अनुष्का वुड हॅव रिसीव्ह 500 लेस दॅन प्रिव्हियस अमाऊंट. प्रिव्हियस अमाऊंट म्हणजेच काय तिला अगोदर जे दिलेले आहे किती 2500 आहे. पण जर तिनं आनंदकडून म्हणजे आनंदनं जर त्या नोटांची इंटरचेंज केली असेल नोटची इंटरचेंज केली असेल म्हणजेच 100 रुपीजच्या नोट्स किती येतात x आहेत. मग इथे x जागी तिने 100 रुपीजच्या नोट जर y घेतल्या असत्या आणि 50 रुपीजच्या नोट जर x घेतल्या असत्या
तर तिला जी मिळणारी रक्कम आहे ती रक्कम कितीनं कमी भेटली असती? 500 रुपयानं कमी भेटली असती. म्हणजेच किती भेटली असती? अगोदर 2,500 भेटली होती, आता किती भेटणार आहे? 2,000 भेटणार आहे. म्हणजेच तुम्हाला याचं इक्वेशन काय करायचंय? इथं बघा, इथं 100x होतं. आता नोट्स इथं काय झाल्या? 100 नोटच्या x होत्या, इथं 100 नोट काय होतील? y होतील, आणि 50 नोट काय होतील? x होतील. म्हणजेच मला इथं काय म्हणता येईल? नोट एक्सच्या ज्या नोट आहेत त्या काय असतील? 50 असतील. म्हणजेच इंटरचेंज केलं मी 50x प्लस 100y आणि इज इक्वल टू किती? 2000. कशामुळं? कारण 500 न लेस भेटले. 500 लेस म्हणजे काय असणार आहे? 2000 असणार आहे. हे झालं तुमचं इक्वेशन सेकंड. पण याच इक्वेशनला आपण थोडंसं खाली करू. परत याला डिवाइड जर केलं तर काय भेटणार आहे? x प्लस याला आपण 15 डिवाइड जातो 2y इज इक्वल टू याला पण कितीनं जाईल? 4 आणि 0 म्हणजेच 40. आणि या इक्वेशनला सेकंडच्या ऐवजी मी या इक्वेशनला सेकंड नंबर देतो. आता इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड तुम्हाला भेटलेले आहे. याचे कोऑर्डिनेट सारखे आहेत का बघा? कोऑर्डिनेट सारखे आहेत का? इथं 2x आहे, इथं x आहे, इथं y आहे, इथं 2 आहे. कोणत्या एकाला तुम्हाला मल्टिप्लाय करता येईल? एक काम करू, याला आपण 2 न मल्टिप्लाय करू आणि आन्सर काढू, किंवा याला 2 न मल्टिप्लाय करू, काय फरक पडत नाही. याला जर 2 न मल्टिप्लाय केलं तर काय होईल बघा? मल्टिप्लाय इक्वेशन 1/2. 2 न मल्टिप्लाय जर केलं तर काय भेटतं बघा? इथं होईल 4x प्लस 2y इज इक्वल टू 100. याला आपण थर्ड नंबर देऊ. आता इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्ड आणि इक्वेशन सेकंड इथं सारखे झाले. 2y आहे, इथं पण 2y, दोन्ही पण कसे? प्लस प्लस आहे. म्हणजे काय करावं लागेल? मला सबट्रॅक्टिंग करावं लागेल. मी सबट्रॅक्टिंग करून घेतो. देअरफॉर सबट्रॅक्टिंग इक्वेशन लहान कोणतं आहे? हे इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. 3 मधून 2 मायनस करू आपण, काय होईल? 3 4x प्लस 2y इज इक्वल टू 100 आणि x प्लस 2y इज इक्वल टू 40. सबट्रॅक्ट करायचं म्हणजे साइन चेंज होते. हा मायनस होईल, हा सुद्धा मायनस होईल, हा सुद्धा मायनस होईल. 100 मधून 40 गेले तर किती राहतील? 60 होतील. आणि हे 2y गेट कॅन्सल, आणि 4x मधून x गेला तर किती होतील? 3x होतील. म्हणजेच x ची किंमत भेटायली 60/3. म्हणजेच x इज इक्वल टू 20. x ची किंमत किती भेटली? 20 भेटली. ही जर किंमत आपण पुट केली y मध्ये, इक्वेशन 1 मध्ये, मी इथे लिहितो पुट x इज इक्वल टू 20 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करू, काय भेटतं बघा? इथे करतो मी. इक्वेशन 1 इथे आहे, 1 इथे आहे. 2x, देअरफॉर 2x प्लस y इज इक्वल टू 50. आणि कशाची किंमत ठेवायची? x ची किंमत ठेवायची. किती ठेवायची? 20 ठेवायची. मी इथे ठेवतो 2 × 20 प्लस y इज इक्वल टू 50. हा किती होईल? 40 होईल. प्लस y इज इक्वल टू 50. हा तिला जाऊन मायनस होईल. म्हणजेच y इज इक्वल टू 50 मायनस 40. म्हणजेच y इज इक्वल टू 10. y ची किंमत किती भेटली? 10 भेटली. म्हणजेच तुम्हाला नंबर ऑफ x नोटच्या ज्या होत्या त्या किती भेटतील बघा? x म्हणजेच काय आहे? 100 रुपीजच्या नोट येतात, आणि y म्हणजे कशी आता 50 रुपीजच्या नोट आहेत. म्हणजे मला इथे म्हणता येईल देअरफॉर द नंबर ऑफ नोट्स of the number of 100 rupees notes. So 100 rupees notes, number of rupees 100 number of notes of 100 rupees 100 is किती येतं? 20 and number of notes of rupees 50 is 10. म्हणजेच त्याच्याकडं ज्या काही नोट्स असतील त्या 100 रुपयाच्या नोट्स म्हणजेच 20 असतील, आणि ज्या 100 रुपीजच्या नोट 20 असतील, आणि 50 रुपीजच्या नोट 10 असतील. या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन सोडवता येईल. ऍक्टिव्हिटी आपण पुढचा क्वेश्चन पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.